नमस्कार, मी सुभाष धस. तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दुपारी एक सोशल मीडियावर पोस्ट केली. मागच्या 8 दिवसापासून हर्षवर्धन सपकाळ आणि भारतीय जनता पक्ष त्यांचे कार्यकर्ते यांचा जो वाद होता तो वाद संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट करून असं म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संबंधाने मी जे बोललो होतो त्याचा विपर्यास केला गेला, तरी देखील शिवप्रेमींच्या भावना जर दुखावल्या असतील तर त्याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला याचा अर्थ ते जे बोलले होते हे चुकीचं होतं असं हर्षवर्धन पाटील यावेळी कुठेही म्हणायला तयार नाही आहेत. बोलण्याचा विपर्यास केला गेला म्हणजे काय, तर चुकीच्या पद्धतीनं समाजासमोर ते मांडलं गेलं आणि बदनामीच्या दृष्टीनं मग त्याला आपल्या संदर्भानं वेगवेगळे अर्थ देण्यात आले, अशा पद्धतीचं काहीसा त्यांचा दावा आहे. अर्थात 19 तारखेला शिवजयंती आहे. मी देखील जनप्रबोधनच्या सगळ्या प्रेक्षकांना शिवजयंतीच्या निमित्तानं लाख शुभेच्छा देतो आणि 19 तारखेला धूमधडाक्यात सर्वांनी जयंती साजरी करावी अशा पद्धतीचंही आवाहन करतो. हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते, त्याच्यानंतर काय घटना घडल्या, त्याचे परिणाम काय झाले आणि अशा घटना समाजाने कशा पद्धतीनं घेतल्या पाहिजेत, हा मुख्यतः आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे. तर 8-10 दिवसापूर्वी हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले होते, एका कार्यक्रमामध्ये म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी कर्नाटकामध्ये आपल्या म्हैसूर राज्यामध्ये राज्य केलं. जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर देतो त्याच पद्धतीनं टिपू सुलतान यांना देखील आदर दिला पाहिजे, सर्व महापुरुषांना देखील दिला पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा आशय होता. आणि एका अर्थानं ते खरं पण आहे की इतिहासामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले. त्यांनी समाजामध्ये अन्यायाच्या विरोधात कोणी काम केलं, कोणी सामाजिक रूढींच्या विरोधामध्ये काम केलं, कोणी जनकल्याणाची अनेक दुसरी कामं केली. तर त्या सगळ्यांची तुलना एकमेकांच्या बरोबर होऊच शकत नाही, कारण प्रत्येकाचं काम वेगळं असतं, प्रत्येकाची त्या वेळेसची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळं त्यांची हा मोठा तो लहान अशा पद्धतीची तुलना कुठेही केली जाऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याला आपण सॅल्यूट म्हणतो, ट्रिब्यूट म्हणतो, तर तो प्रत्येक महापुरुषाला आपल्या इतिहासामधल्या त्याची जात धर्म पंथ न पाहता दिला गेला पाहिजे, अशी खरं म्हणजे लोकशाहीला मानणाऱ्या लोकांची भूमिका असली पाहिजे. तर त्या पद्धतीनं त्यांनी ते वक्तव्य केलं, पण भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ते लागलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचं एकत्रितपणे नाव घेणंच त्यांना मुळामध्ये पटलं नाही. अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणले जातात, त्या अर्थानं त्यांचा महाराष्ट्र जास्तीचा विचार करतो. आणि टिपू सुलतान हे शासक होते आणि त्यांच्या काळामध्ये इस्लाम धर्म हा जबरदस्तीनं वाढवला गेला. धर्मांतरं मोठ्या प्रमाणावर घडवून आणणारा शासक हे देखील टिपू सुलतान यांच्या संबंधानं म्हटलं जातं. इतिहासामध्ये तसा त्याचा उल्लेख आहे. म्हणून कदाचित भारतीय जनता पक्षाने धर्मांतर जबरदस्तीनं करणारा राजा आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा धर्मनिरपेक्ष पंथनिरपेक्ष हा राजा यांचं एकत्रितपणे तुलना होऊ शकत नाही, अशा पद्धतीची भारतीय जनता पक्षाची भूमिका असावी. परंतु आता राजकारणामध्ये कोणत्या गोष्टी कधी लढाईचं स्वरूप घेतील आणि वादाची ठिणगी पडेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आंदोलनं झाली, सपकाळांच्या विरोधात काही गुन्हे पण दाखल झाले. काही कार्यकर्त्यांनी तर जीभ काढून आणणाऱ्या कार्यकर्त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीस आहे, अशा पद्धतीचे चुकीचे नको असलेल्या गोष्टी पण या निमित्तानं झाल्या. अर्थात हे वादावादीमध्ये चालत राहणार. परंतु आता 19 तारखेला जयंती असल्यामुळं त्या संबंधाने फार चर्चा नको म्हणून हर्षवर्धन सपकाळांनी ही माफी मागितलेली आहे.
आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं चर्चा करायचा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या कार्यामध्ये बेसिक फरक काय आहे. आता आदर किती द्यायचा, काय द्यायचा, त्याला तर आपण मोजू शकत नाही किंवा मोजून आदर देऊ शकत नाही. यांना कमी द्यायचा, त्यांना जास्त द्यायचा, अशा पद्धतीच्या नको असलेल्या गोष्टींविषयी इथे मी चर्चा करणार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांची कार्यपद्धती, त्यांचं काम या संबंधानं समाजाला काही स्पष्ट गोष्टी माहीत असाव्यात. एवढंच आपण 1-2 मिनिटामध्ये त्याचं काही उदाहरणं घेऊ. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ हा साधारणपणे 17व्या शतकामधला काळ आहे आणि टिपू सुलतानांचा काळ हा 18व्या शतकामधला काळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संपूर्ण देशावर जे राज्य होतं ते मुस्लिम शासकांचं होतं. म्हणून आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, वेगवेगळ्या शाह्यांशी छत्रपतींना लढावं लागलं आणि ह्याच्यातले काही लोक धार्मिक आधारावर शोषण करत होते जनतेचं. कारण इथे नॉन मुस्लिम हा समाज जास्त होता. मग जिथे जिथे त्यांना अडचण वाटेल अशा ठिकाणी हिंदू म्हणून किंवा दुसऱ्या धर्माचे म्हणून त्यांच्यावर अन्याय केला जात होता. अशा प्रकारची परिस्थिती छत्रपतींच्या काळामध्ये होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेषतः शेतकरी आणि देवी देवतांची केली जाणारी विटंबना आणि धर्माच्या आधारावर माणसांची केली जाणारी छळवणूक यांच्या विरोधामध्ये स्वराज्य स्थापन केलं. छत्रपतींचं स्वराज्य हे स्वतः निर्माण केलं, शून्यातून निर्माण केलेलं साम्राज्य आहे आणि त्या मानानं टिपू सुलतान यांचं जे साम्राज्य होतं त्यांचं साम्राज्य हे त्यांच्या वडिलांनी निर्माण केलं होतं, हैदर अलींनी. आणि त्या म्हणजे साम्राज्याच्या संरक्षणासाठी टिपू सुलतान लढले. हा त्यांच्यामध्ये बेसिक फरक आहे की छत्रपतींनी स्वतःच्या जीवावर शून्यामधून स्वराज्याची निर्मिती केली, साम्राज्याची निर्मिती केली. टिपू सुलतान हे त्यांच्या वडिलांचं राज्य सांभाळत होते. राजकारण, समाजकारण करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये लोकशाही जगभरामध्ये कुठेही प्रगल्भ झालेली नव्हती. म्हणजे जगभरामध्ये त्या संबंधाने फार काही विचार, म्हणजे आता जसं लोकशाही प्रधान देश आहेत सगळीकडे तसं ते त्यावेळी नव्हतं. सगळीकडे राजेशाही, झुंडशाही, अनागोंदी सगळीकडे होती. अशा वेळेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करणाऱ्याचा कमी आणि रयतेचा जास्त रयतेचा जास्त विचार करायचा अशा पद्धतीची संकल्पना रुजवली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीची बीज देशामध्ये पहिल्यांदा राबवली असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. कारण शेतकऱ्यांच्या संबंधानं धोरण, त्याच्यानंतर महिलांना संरक्षण देण्याच्या संबंधाने धोरण असो किंवा अनेक छत्रपतींच्या आज्ञापत्रातले जे वेगवेगळे विषय आहेत ते सगळे आत्ताच्या आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी होताना दिसून येते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडं लोकशाही विचार पेरणारा राजा असं म्हणून देखील आपण बघितलं पाहिजे. हे छत्रपतींचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यानंतर छत्रपतीचं टिपू सुलतान यांच्या अगेन्स्ट वैशिष्ट्य जे खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीनं धार्मिक दृष्ट्या कोणावर अत्याचार करण्याचा धब्बा कुठेही नाही आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कुणालाही तलवारीच्या धाकानं असो किंवा लाच देऊन असो, आमिष दाखवून असो, कधीही धर्मांतर घडवून आणलेलं नाही. हा सर्वात मोठा आणि बेसिक फरक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची जी उदारता आहे ही उदारता आपल्याला त्या निमित्तानं दिसून येते. तर हे छत्रपतींच्या विषयामध्ये या पद्धतीनं काम झालं आणि मुघलशाहीच्या विरोधामध्ये लढणं अपेक्षित होतं. कारण त्यावेळी सत्ता मुघलशाहीची होते. 18व्या शतकामध्ये सत्ता ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे बऱ्यापैकी आलेली होती आणि त्यामुळं या देशातला मुख्य शासक हा इंग्रज होता. म्हणून टिपू सुलतान यांनी दुसऱ्या कुठल्याही सत्तेला टार्गेट न करता इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिला आणि म्हणून काही लोक त्यांना स्वातंत्र्य सैनिक मानतात. इंग्रजांच्या विरोधामध्ये लढा दिलेले फार मोठे राजे म्हणून त्यांचा गौरव करतात. हा टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये स्वतंत्रपणे असलेला विषय आहे.
टिपू सुलतान यांचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आहे त्यांनी त्यावेळी म्हणजे 18व्या शतकात बऱ्यापैकी युरोपियन राष्ट्रामध्ये युद्धनीतीचा म्हणजे विकास झाला होता. बंदुका, तोफगोळा वगैरे वगैरे हे सगळं जे आधुनिक शस्त्रास्त्र वगैरे होती ती शस्त्रास्त्र जी युरोपमध्ये वापरली जात होती म्हणजे फ्रान्स वगैरे त्या देशांमधून मदत घेऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये वापरणारा टिपू सुलतान होता. म्हणजे टिपू सुलतान यांनी अतिशय दृष्टेपणानं इंग्रजांच्या विरोधामध्ये म्हणजे संघर्ष केला, लढाई केली आणि हे त्यांचं भारत देशाच्या विषयाचं संबंधानं कॉन्ट्रीब्युशन आहे. फक्त टिपू सुलतान यांच्या बाबतीमध्ये काही गोष्टी ज्या आज आक्षेपार्ह आहेत त्या अशा आहेत की 2-3 मोठी मोठी धर्मांतरं त्यांच्या कार्यकाळामध्ये घडून आलेली आहेत. कुर्ग नावाचा एक प्रदेश होता, त्याच्यानंतर मंगलोर नावाचा एक प्रदेश होता आणि काही ख्रिश्चन कम्युनिटीच्या संबंधानं. तर ते जे कुर्ग वगैरे राज्य होतं तर ते सतत यांच्या विरोधामध्ये बंड करत राहायचं आणि ह्याला असा संशय होता टिपू सुलतानांना की ते इंग्रजांना मिळालेले आहेत. म्हणून मग एकदा हल्ला केला आणि इतिहासकार असं सांगतात की 60,000 लोकांना कैद केलं गेलं आणि त्यांना श्रीरंगपट्टमला आणून त्यांचं धर्मांतर केलं गेलं, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त केले गेले. म्हणजे 3 मोठी मोठी धर्मांतरं टिपू सुलतान यांच्या नावावर आहेत आणि लहान आकडा नाही आहे. कुठे 50,000 कुठे 60,000 लोकांना नेणं, त्याच्यानंतर त्यांच्या महिला बालक यांना वेगळं करणं. मग आपण कल्पना करू शकतो की त्या धर्मांतराच्या नंतर या कुटुंबांना किती अडचणींचा सामना करावा लागला असेल. आणि या अर्थानं टिपू सुलतानवर हा सगळ्यात मोठा लागलेला धब्बा आहे असं मला वाटतं. धर्मांतरं भारत देशामध्ये तलवारीच्या धाकावर झाली नाहीत असं नाही. इतिहासामध्ये खूप मोठी मोठी धर्मांतरं झाली, त्याच्यामध्येच टिपू सुलताननी केलेली धर्मांतरं हा विषय येतो. कदाचित हा भारतीय जनता पक्षाला पटलेला नसावा. म्हणून मी काही हा हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू घेण्यासाठी किंवा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी हा विषय व्हिडिओमध्ये घेतला नाही आहे. हा तुमच्या सगळ्यांच्या चर्चेला यावा म्हणून घेतलेला आहे. तुम्ही सगळे याच्यावर चर्चा करणं या निमित्तानं अपेक्षित आहे. कारण प्रत्येक वेळा प्रत्येक महापुरुषांकडून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं व्यवस्थितपणे आकलन करणं, त्याचा व्यवस्थित अर्थ लावणं आणि त्या पद्धतीनं त्यांचा मान सन्मान करणं हे खरं म्हणजे पुढची पिढी म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. एखाद्या व्यक्तीला जात म्हणून, धर्म म्हणून केवळ त्याची बदनामीच करत जाणं किंवा माझ्या जातीचा आहे म्हणून त्याच्या सगळ्या अनेक गोष्टींचं जास्तीचं उदो करणं, ह्या पद्धती लोकशाहीमध्ये आणि विचार करणाऱ्या माणसांना निश्चितपणे शोभणाऱ्या नाही आहेत. तर मी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यकारभाराच्या संबंधाने 2 गोष्टी तुमच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्यावर साधक बाधक चर्चा व्हावी हाच या व्हिडिओ मागचा हेतू आहे. धन्यवाद.